जास्त बोलणार नाही, परंतु सरकार याच्यात काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, सायबर गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये घडतं आताच्या वेळेला. सायबर गुन्हे जे आहेत हे जर बघितले तर मला असं वाटतं या राज्यामध्ये आताच्या घडीला सगळ्यात मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे घडतात आणि याला सरकारने आता वेगवेगळं आम्ही महापेला हे सुरू केलं ते सुरू केलं हे सरकार सांगेल, याच्यातून परिणाम काय? परिणाम जर बघितले तर मला असं वाटतं शून्य परिणाम आहे आणि म्हणून सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने पाहिजे तसा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सायबर सेल वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेले आहेत, पण ते सायबर सेल मला असं वाटतं जनतेला मदत करण्याऐवजी जनतेला त्रास कशा पद्धतीनं होईल अशाच पद्धतीनं काम करतात. अशा पद्धतीने सगळं शोधण्याच्या ऐवजी दुसऱ्या प्रकारात हे सायबर सेल पडतं आणि म्हणून मला असं वाटतं हा सायबर सेल सुद्धा मान्य गृह राज्यमंत्री सुद्धा इथं आहेत. हा सायबर सेल सुद्धा येणाऱ्या काळात अतिशय प्रभावी होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, या राज्याची जर स्थिती बघितली तर आपला राज्य आपण छत्रपती शिवरायांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य म्हणून आपण ओळखलं जातं. पण हे ओळखत असताना आताच्या वेळेला राज्यात गुन्हे, मी गुन्ह्याचं तुम्हाला टक्केवारी सांगितली, गुन्ह्याचं प्रमाण राज्यातलं सांगितलं, परंतु या राज्यात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जर बघितल्या तर मला असं वाटतं या घटना पोलीस थांबवू शकू शकत होते अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, सैफ अली खान याच्या घरावर हल्ला होतो, तो काय कुठे एका कोपऱ्यात राहत नाही, तिकडे कोणी जात येत नाही अशा स्थितीत राहत नाही, शहरात राहतो, मुंबईत राहतो आणि एवढा मोठा सेलिब्रिटी आहे याच्या घरात घुसून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं त्याला मारण्याचा प्रयत्न झाला हे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.